नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण श्री नवनाथ कथासार या अध्यायाचा पुढील अध्याय घ्यायचा अगोदर आपण जाणून घेऊया की श्री नवनाथ कथासार ही पोथी वाचल्याने त्यापासून आपल्याला काय फायदा आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे। ही पोथी फक्त वाचल्याने नाही तर ऐकल्याने सुद्धा याचा तेवढाच फायदा होतो। तर मित्रांनो, श्री नवनाथ कथासार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे। ते या ग्रंथाच्या 40व्या अध्यायात सांगितलेले आहे। पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने संकल्प करून तसेच नवनाथांना शरण जाऊन केलेलं पठणाचे किंवा श्रवणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात। मित्रांनो, पितृदोष, वास्तुदोष व घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण मानसिक अशांतता अनुभवतो। प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहेच आणि प्रत्येकजण त्रस्त आहे। अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व नाथ संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली आहे। ते म्हणजे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण। घरामध्ये श्री नवनाथ कथासार वाचनाने व फक्त श्रवण केल्याने सुद्धा एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। विशिष्ट समस्यांवर जसे नोकरी, व्यवसाय, विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त श्री नवनाथ कथासार वाचन व श्रवण केल्यास हमखास अनुभव येतो। तर मित्रांनो, आपल्याला वाचायला वेळ नसेल तर फक्त रोज ऐकले तरी पारायण केल्याचेच फळ मिळते। तर मित्रांनो, सुरू करूया पुढील अध्याय। अध्याय 26, सुलोचन गंधर्वाची कथा, त्याचा पुत्र विक्रमाकडे भर्तरीचे आगमन। तो कमट कुंभार मजल दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंती नगरीस येऊन पोचला। तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून बिराडास राहिला। तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे पाळी। एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतीस पहावयाचे आहे असे त्या कमट कुंभारास सांगितले व तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून देण्याचे कबूल केले। मग रात्री तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला, गंधर्व महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हास अर्पण केली। ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याही मनात तुम्ही उभयतांनी आता आनंदाने वागावे असे आहे। हे कमटाचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला, लग्नाचा मंगल सोहळा अद्याप पावेतो कोणत्याही प्रकाराने झाला नाही, तरी पण आसुरी गंधर्व विवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन। हे ऐकून कमट म्हणाला, महाराज, आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण पशुच्या देहाने वागत आहात। अशा अवस्थेत मनुष्याचा संग होईल कसा? हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा। ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे 4थ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनोकामना पूर्ण करीन। यास्तव तिचा 4था दिवस मला कळवावा। हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला। त्याने ही गोष्ट सत्यवतीस सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला। पुढे काही दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन 4था दिवस प्राप्त झाला। त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वास सांगितले। ते ऐकताच त्याने गाढवाचा वेश टाकून सुलोचन गंधर्वाचे स्वरूप प्रकट केले। नंतर त्याने जडावाचे दागिने घातले व भरजरी पोशाख केला। त्यामुळे सूर्याप्रमाणे लखलखीत तेज पडू लागले। ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात मावेनासा झाला। स्वर्गीच्या रत्नाचे आज प्रत्यक्ष आपल्या घरी दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्यास वाटले। सत्यवती दैववान म्हणून हे पुरुषरत्न तिला प्राप्त झाले असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदाने सुलोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला, महाराज, मी अज्ञानी आहे। मी दुष्टाने तुमची योग्यता न जाणता तुम्हास बहुत कष्ट दिले। तुमच्या पाठीवर ओझी घातली, वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणाने मारलेही, तरी मजकडून अज्ञानपणे झालेले अपराध पोटात घालून त्यांची क्षमा करून मला पदरात घ्यावे असे म्हणून त्याने पायावर मस्तक ठेवले। मग कमटाने सुलोचन गंधर्वास हाती धरून घरात नेले व सत्यवती त्याचा स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली। मग ती उभयता एकांतात गेली। तिने त्याची षोडशोपचारे पूजा केली। मग गांधर्व विवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रममाण झाली। त्याच रात्री सत्यवतीस गर्भसंभव झाला। गंधर्वाने तिला आपणास
शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला. शेवटी तो म्हणाला, हे सत्यवती, तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी गमन करीन. तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढेल व विक्रम या नावाने सार्वभौम राजा होईल. धैर्य, उदारपणा हेही गुण त्याच्या अंगी पूर्ण असतील व तो शककर्ता होईल. असं पुत्ररत्न तू प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज. मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तू माझ्याविषयी बिलकुल दुःख मनात आणू नकोस. त्या पुत्रापासून तुला अनेक सुखे प्राप्त होतील असा तिला बोध करून पुन्हा वेश पालटून सुलोचन गंधर्व गाढव होऊन राहिला. सत्यवतीविषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे जो तो कमठास विचारी, तेव्हा तो त्यास सांगे की ही माझी मुलगी आहे. बाळंतपणासाठी मी तिला माहेरी आणले आहे. पुढे 9 महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. 12व्या दिवशी बारसे करून मुलास पाळण्यात घालून त्याचे नाव विक्रम असे ठेवले. अस्तमान झाल्यावर सुलोचन गंधर्वाने गाढवाचा वेश पालटून आपले रूप प्रगट केले व घरात जाऊन स्त्रीपासून मुलास मागून घेतले आणि त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला. त्याच वेळी त्यास आणावयासाठी इंद्राने मातलीस विमान देऊन पाठविले. तो अवंतीस आल्यावर कमठाकडे गेला. त्यावेळेस सुलोचन परम स्नेहाने मुलाचे मुके घेत बसला होता. इतक्यात मातली त्याच्याजवळ गेला. त्यास म्हणाला, गंधर्वनाथ, तुम्हास नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे. तर आता हा पुत्रमोह सोडून विलंब न लावता विमानारूढ व्हावे. अमरनाथ वाट पाहत बसला आहे. मातलीचे ते भाषण ऐकून सुलोचन गंधर्वाने मुलास सत्यवतीच्या हवाली केले व सांगितले की मी आता जातो, तू येथे मुलासह समाधानाने वास कर. तेव्हा ती म्हणाली, प्राणनाथ, मुलाला टाकून तुम्ही कसे जाता? तुमच्यासाठी मी आईबापास व त्यांच्याकडे मिळणाऱ्या सर्व सुखास सोडून या परदेशात आले. तुमच्या वाचून मला कोण आहे? असे म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली. तिने त्याच्या गळ्यास मिठी मारली. तेव्हा त्याने तिला सांगितले की तू मुला समागमय खुशाल आनंदाने राहा. ज्या वेळेस माझे तुला स्मरण होईल त्यावेळेस मी येऊन तुला भेट देईन. असे त्याने तिला वचन देऊन तिचे समाधान केले. मग मुलाला व सत्यवतीला कमठाच्या पदरात घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानारूढ होऊन आपल्या स्थानी गेला. पुढे गंधर्व दिवसेंदिवस वाढत चालला. त्याने अल्पवयात चांगली विद्या संपादन केली. पुढे 16 वर्षाचा झाल्यावर त्याने राजाची भेट घेतली व दरबारी मंडळीत विक्रमात चांगला स्नेह झाला. राजाने त्यास गावच्या रखवालीचे काम दिल्यामुळे पहारा करण्यासाठी त्याला गावात फिरावे लागे. त्याप्रमाणे तो कामगिरीवर असता एकदा एके ठिकाणी उतरलेले काही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले. त्यात भर्तरीनाथ होता. त्यास पशूंची भाषा समजत होती. त्याने प्रथम कोल्हे ओरडले तेव्हा चोर येणार आहेत असे व्यापारास सांगितले. त्यावरून त्यांनी सावध होऊन चोरांचा मोड केला. दुसऱ्या वेळी कोल्हे भुंकू लागले तेव्हा भर्तरी व्यापारास म्हणाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्य वेशाने येत आहे. त्यास मारून त्याचा रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास व आपल्या कपाळात जो लावेल तो अवंतीमध्ये सार्वभौम राजा होईल. हे भर्तरी बोलावयास व विक्रम त्याच समयी रस्त्याने जावयास एकच गाठ पडली. पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता. त्यास शंकराने उत्शाप दिला होता की सुलोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल. त्याच्या वीर्यापासून जो विक्रम नावाचा पुत्र होईल त्याच्या हातून तू मारला जाशील व राक्षस योनीतून मुक्त होशील. तोच हा राक्षस. राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणून जे भर्तरीने सांगितले ते त्याच विक्रमाविषयी व त्याने ते ऐकलेही होते. तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण यावेळी मनुष्य वेश घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेस जात होता. इतक्यात विक्रमाने त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडले व त्याच्या रक्ताने वस्त्रे भिजविली आणि आपल्या कपाळी एक टिळा लावला. त्याचवेळी राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेच विमान आले. त्यात बसून तो जाऊ लागला. त्यास विक्रमाने विचारले की तू राक्षस असता स्वर्गात जातोस, ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षात येत नाही. मग त्याने त्यास शंकर पार्वतीच्या खेळापासूनचा साध्यंत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो स्वर्गास गेला. विक्रमाने राक्षसाचे प्रेत चाचपून पाहिले. तो त्याच्या मुठीत 4 रत्ने सापडली. ही साक्ष पडताच त्याने मनात भर्तरीची वाखाणणी करण्यास
आरंभ केला व हा पुरुष आपल्याजवळ असावा असे त्याच्या मनात आले। नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास त्याने लावला। मग विक्रम त्या व्यापाऱ्याकडे पुन्हा गेला। त्यावेळेस ते सर्व भर्तरीस मध्यभागी घेऊन जागत बसले होते। तुम्ही कोण वगैरे व्यापाऱ्यांनी विक्रमाला विचारले, तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टीत मन रमले म्हणून आत आलो असे त्यास सांगितले। त्यावर तुम्ही आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापाऱ्यांनी विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला, माझा पहारा जवळच आहे, त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या। पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा तुम्हास पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठी मी आलो आहे। चोरांचा सुगावा काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजल्यास आम्हास बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल। ते म्हणाले, चोरांच्या टोळीत एकंदर किती मंडळी असतील ती न कळे, पण सुमारे 100 आसामी तर आम्ही पाहिले। ते चोर येण्याच्या पूर्वी काही वेळ अगोदर कोल्हे भुंकत होते। ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भर्तरी नावाचा मुलगा बसला आहे त्यास समजते। त्याने चोर लुटावयास येणार आहेत हे आम्हास सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलो होतो। तेव्हा विक्रमाने त्यास म्हणजे भर्तरीस पुरे लक्षात ठेवले। मग काही वेळाने तो तेथून निघून गेला। सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचास जात होता। त्यास विक्रमाने एकांती सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशी जकातीचा पैसा तुम्ही मागू नका, त्याच्याऐवजी मी तुम्हास तिप्पट रक्कम देईन। तुम्ही त्यांना तो पैसा माफ करून भर्तरी नावाच्या मुलास माझ्याकडे घेऊन यावे। तो माझा भाऊ आहे, तो माझ्या हवाली कराल तर तुम्हास अतोनात पुण्य लाभेल। अशा प्रकारे विक्रमाने जकातदाराची विनवणी केली व द्रव्य लोभस्तव जकातदाराने वचन देऊन विक्रमाचे म्हणणे कबूल केले। पुढे कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापारास बोलावून आणले आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आकडा केला। मग तुम्हामध्ये भर्तरी नाव कोणाचे आहे म्हणून त्याने व्यापारास विचारले। ते ऐकून व्यापाऱ्यांनी भर्तरीस बोलावून जकातदारास दाखविले। त्यास पाहताच त्याच्या तेजावरून हा कोणीतरी अवतारी असावा असे जकातदारास वाटले। त्याने व्यापाऱ्याच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितले की तुमच्याकडे जकातीचा जो आकडा येणे आहे त्याची मी तुम्हास माफी करून देतो, पण तुमच्याकडे जो भर्तरी आहे त्यास काही दिवस आमच्याकडे राहू द्या। असे बोलून त्याने त्यास पुष्कळ प्रकारे समजावून वळवून घेतले। मग व्यापाऱ्यांनी भर्तरीस 2 गोष्टी सांगून त्यास खुश केले व ऐवज वसूल करून त्यातून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदारास सांगितल्यावर भर्तरीस जकातदाराच्या स्वाधीन केले। तसेच माल विकून कोणाकडे काय येणे राहिले आहे हे जकातदारास माहीत आहे, यास्तव यांच्या मार्फतीने सारा वसूल कर, तुला जी मदत लागेल ती हे करतील असे भर्तरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले। मग जकातदाराने विक्रमास बोलावून आणले व त्यास जकातीच्या रकमेचा आकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितले। तेव्हा विक्रमाने आपल्याजवळचे एक रत्न जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेवले आणि सांगितले की तूर्त भर्तरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा, पुढे हळूहळू ओळख पटेल। असे विक्रमाचे मत पाहून जकातदाराने भर्तरीच्या देखत विक्रमास सांगितले की आमचा हा गडी आहे, याची भोजनाची सोय तुझ्याकडे कर, तुझी आई स्वयंपाक करील व शिदा मी येथून धाडीत जाईल। याप्रमाणे ठरल्यावर त्यांची बोलणे विक्रमाने मान्य केले व भर्तरीस घेऊन तो आपल्या घरी गेला। घरी ओटीवर 4 गटा उभयतांचे बोलणे झाले। मग विक्रमाने रात्री झालेला हा सर्व प्रकार आईस सांगितला, तेव्हा तिला अति आनंद झाला। मग पुत्राप्रमाणेच भर्तरीचे संगोपन करण्यासाठी विक्रमाने आईस सांगितले। भोजन झाल्यावर भर्तरी तेथेच राहिला। तो जकातदाराकडे गेला तेव्हा त्यास सांगितले की तू विक्रमाच्याच घरी राहा, मला कारण पडेल तेव्हा मी तुला बोलवेन। मग भर्तरी विक्रमाकडे राहू लागला। ती दोघे मायलेक भर्तरीवर अतिशय ममता करीत व ती तिघे अगदी आनंदाने वागत। तर मित्रांनो, सुलोचन गंधर्वाची कथा, त्याचा पुत्र विक्रमाकडे भर्तरीचे आगमन या नावाचा 26वा अध्याय येथे समाप्त झाला। श्री नवनाथ महाराज की जय।